नमस्कार. मराठीत बोलताना किंवा लिहिताना आपली वाक्य अधिक अर्थपूर्ण आणि एकदम जिवंत कशी बनवायची याचा कधी विचार केला आहे का? आज आपण अशाच काही शब्दांची जादू पाहणार आहोत, ज्यांना व्याकरणात म्हणतात क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे बघा, आपण वाक्यांमध्ये क्रियेबद्दल जास्त माहिती कशी देतो? जसं की तो फक्त चालतोय असं नाहीये, तो कसा चालतोय. ती फक्त येतीये असं नाहीये, ती केव्हा येतीये. आणि ते फक्त खेळत नाहीयेत, तर कुठे खेळतायत, बरोबर? तर ह्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना, तीच आपल्या भाषेला एकदम प्रभावी बनवतात. आणि हो, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या स्रोत मजकुरात सापडणार आहेत. चला तर मग बघूया काय रहस्य आहे या क्रियाविशेषण अव्ययाचं. चला तर सुरुवात करूया एकदम मुळापासून. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे नक्की काय, पाहूया त्याची सोपी व्याख्या. व्याख्या एकदम सोपी आहे बघा. जो शब्द वाक्यातल्या ॲक्शनबद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल जास्त माहिती देतो ना, तो असतो क्रियाविशेषण अव्यय. असं समजा की हे शब्द म्हणजे वाक्यातल्या क्रियेला दिलेले स्पेशल इफेक्ट्स आहेत, एकदम जबरदस्त. आणि यात एक मस्त गंमत आहे. क्रियाविशेषण हा शब्द आहे ना, तो स्वतःच त्याचा अर्थ सांगतो. क्रिया म्हणजे ॲक्शन आणि विशेषण म्हणजे त्याबद्दल काहीतरी खास सांगणारा शब्द. म्हणजे काय? क्रियाविशेषण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ते आहे क्रियेचं विशेषण. किती सोपं आहे हे, नाही का? ओके, व्याख्या तर कळली, पण हे शब्द प्रत्यक्षात वाक्यात कसे काम करतात? चला आता काही उदाहरणांचा खजिना उघडूया, म्हणजे मग हे सगळं डोक्यात एकदम फिट्ट बसेल. ही उदाहरणं सोपी करून समजून घेऊया. आपण त्यांना 3 गटांमध्ये विभागू. पहिला गट आहे त्या शब्दांचा जे सांगतात की क्रिया कशी झाली, म्हणजे क्रियेची रीत किंवा पद्धत काय होती. उदाहरणार्थ सावकाश, हळू, गटागटा, पटकन, चांगले. म्हणजे बघा, कासव सावकाश चालते, इथे चालण्याची पद्धत कळते. किंवा तो गटागटा पाणी पितो, इथे पाणी पिण्याची पद्धत स्पष्ट होतेय, कळतंय ना? तर क्रिया कशी घडली हे तर पाहिलं. आता पुढे जाऊया. त्या शब्दांकडे जे सांगतात की क्रिया केव्हा घडली, म्हणजे जे क्रियेची वेळ सांगतात. उदाहरणार्थ दररोज, वारंवार, काल, पूर्वी, नेहमी. आता हे वाक्य बघा. तो वारंवार आजारी पडतो. इथे आजारी पडण्याची क्रिया केव्हा किंवा किती वेळा घडते हे वारंवार शब्दावरून कळतंय. आता विचार करा, तो आजारी पडतो आणि तो वारंवार आजारी पडतो, यात किती फरक आहे. दुसरं वाक्य कितीतरी जास्त माहिती देतंय. आणि आता आपला तिसरा आणि शेवटचा गट हे ते शब्द आहेत जे क्रियेचं ठिकाण सांगतात, म्हणजे क्रिया कुठे घडली हे स्पष्ट करतात. यात कोणते शब्द येतात? तर सर्वत्र, समोरून, तिथे, येथून. जसं की देव सर्वत्र असतो. या वाक्यात असण्याची क्रिया कुठे घडते? तर सर्वत्र. बघा, या एका शब्दामुळे वाक्याला किती खोली आली. चला, आतापर्यंत आपण बरेच शब्द पाहिले, पण खरी मजा तर आहे त्यांना वाक्यांमध्ये ओळखण्याची. तयार आहात? एक छोटासा सराव करूया. आपण जे काही शिकलोय ते वापरून बघूया. हे आहे पहिलं वाक्य. तो वारंवार आजारी पडतो. आता सांगा बघू, यात आजारी पडणे या क्रियेबद्दल कोणता शब्द जास्त माहिती देतोय? जरा विचार करा. अगदी बरोबर, तो शब्द आहे वारंवार. कारण तो किती वेळा आजारी पडतो हे आपल्याला याच शब्दातून कळतंय. हे झालं क्रियेच्या वारंवारतेबद्दलचं विशेषण. चला अजून एक वाक्य घेऊ. मी दररोज व्यायाम करतो. आणि यातलं क्रियाविशेषण कोणतं? कोणता शब्द सांगतोय की व्यायामाची क्रिया केव्हा होते? उत्तम, यातलं क्रियाविशेषण आहे दररोज, कारण ते आपल्याला क्रियेची वेळ सांगतंय. आणि हेच तर या शब्दांचं सामर्थ्य आहे. ते क्रियेला एक नेमकेपणा देतात. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण नक्की काय शिकलो? चला, 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते पटकन एकदा बघून घेऊया. तर आजचे 3 महत्त्वाचे मुद्दे. पहिला, क्रियाविशेषण म्हणजे काय? सोपं आहे. क्रियेबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. दुसरा, ते काय काम करतं? तर क्रिया कशी, केव्हा आणि कुठे झाली हे सांगतं. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ते का गरजेचं आहे? कारण ते आपल्या वाक्यांना डिटेलिंग आणि एक वेगळाच अर्थ देतात. हे फक्त व्याकरणाचे नियम नाहीत हे लक्षात ठेवा. हे वाक्यांना जिवंत करणारे शब्द आहेत. तर मग पुढच्या वेळी काही वाचताना किंवा बोलताना या छोट्या आपण शक्तिशाली शब्दांकडे लक्षात जाईल का? वाक्यांमध्ये लपलेली ही क्रियाविशेषणं आता सहज ओळखता येतील का? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.